हाय स्टुडंट्स, आपण अल्कोहोल, फिनॉल, इथर हा टॉपिक डिस्कस करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण याच्यामध्ये अल्कोहोलची डेफिनेशन, त्यानंतर अल्कोहोलचं क्लासिफिकेशन डिस्कस केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक क्लासिफिकेशन अल्कोहोलचं नंबर ऑफ OH ग्रुपवरून घेतलं. त्याच्यामध्ये आपण मोनोहायड्रिक, नंतर डायहायड्रिक, नंतर ट्रायहायड्रिक आणि नंतर पॉलिहायड्रिक असे क्लासेस सांगितलेत. मोनोहायड्रिक अल्कोहोल जे आहेत त्यांचा फॉर्म्युला असा OH. दे आर दी मोनोहायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन असं म्हणू शकतो. आणि डायहायड्रिक अल्कोहोलमध्ये डायॉल्स आणि ग्लायकॉल्स येतात. 2 OH असतातच, पण 2 OH ॲडजेशन कार्बनवर असले की त्या डायॉलला काय म्हणायचं? ग्लायकॉल्स म्हणायचं. म्हणून ऑल ग्लायकॉल्स आर दी डायॉल्स. पण 2 OH ॲडजेशन कार्बनवर नसतील तर तो डायॉल होईल, पण ग्लायकॉल होणार नाही. हे अशा टाईपचं आपल्याला याच्यामध्ये सांगायला जमते. आणि ट्रायहायड्रिक अल्कोहोलमध्ये ग्लिसरॉल एक्झाम्पल घेतलं. ग्लिसरॉल्स कोणाला म्हणायचं की ज्याच्यामध्ये 3 OH 3 ॲडजेशन कार्बनला आहेत, आणि जर ते ॲडजेशन कार्बनला 3 OH नसतील तर त्याला आपण ट्रायॉल असं आपण म्हणू शकतो. आणि पॉलिहायड्रिक अल्कोहोलमध्ये आपण 4 किंवा 4पेक्षा जास्त OH ग्रुप असणाराला पॉलिहायड्रिक अल्कोहोल म्हटलं. इथं एक्झाम्पल सांगताना इथं मिथिल अल्कोहोल, इथं इथिलीन ग्लायकॉल, इथं ग्लिसरॉल आणि इथं सॉर्बिटॉल टाकलं. त्यानंतर परत या मोनोहायड्रिक अल्कोहोलचे आपण नेचर ऑफ कार्बनवरून 3 प्रकार केलेले आहेत. ते म्हणजे प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शियरी अल्कोहोल. त्याचे एक्झाम्पल आपल्याला माहीत आहे, CH3OH, मिथिल अल्कोहोल, इथिल अल्कोहोल असं. त्यानंतर सेकंडरीचं हे सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल आणि टर्शरीचं टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. हे असे आपल्याला प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अल्कोहोल मिळाले. विद्यार्थी मित्रांनो, अजूनही वेगवेगळ्या प्रकारचं क्लासिफिकेशन अल्कोहोलसाठी आहे. तर अजून एक क्लासिफिकेशन म्हणजे आपण OH ग्रुप तर आहे, मोनोहायड्रिक अल्कोहोल तर आहेतच ते, पण त्यांचा OH कार्बनला अटॅच असतो, पण तो कार्बन sp3 आहे का, sp2 आहे का, sp आहे, याच्यावरून सुद्धा त्या अल्कोहोलचे प्रकार पडतात. म्हणून आता याच्यामध्ये आपण मोनोहायड्रिक अल्कोहोल इन विच OH group is attached to sp3 hybridized कार्बन, याचे किती प्रकार पडतात ते बघू. त्याच्यातला एक प्रकार आपण बघितलेला आहे पहा. कोणता? की जिथं आपण की जो आपण अल्किल अल्कोहोल म्हटलेला आहे. अल्किल ग्रुपचा कार्बन sp3 हायब्रिडाइज, म्हणजे त्याचा फॉर्म्युला ROH. एक्झाम्पल CH3OH. हा जो कार्बन आहे तो कसा sp3 हायब्रिडाइज्ड. sp3 हायब्रिडाइज कार्बन कोणाला म्हणायचं? जो कार्बन अशा 4 सिंगल बॉन्डनं अटॅच आहे. कार्बन टेट्राव्हॅलंट आहे हे आपल्याला माहीत आहे. कार्बन 4 सिंगल बॉन्ड तयार करू शकतो. तो 1 डबल आणि 2 सिंगल तयार करू शकतो बॉन्ड. त्याचबरोबर 1 ट्रिपल आणि 1 सिंगल बॉन्ड तयार करू शकतो. तर असा हा 4 सिंगल बॉन्ड तयार करणारा कार्बन म्हणजे sp3. त्यानंतर 1 डबल आणि 2 सिंगल बॉन्ड तयार करणारा म्हणजे sp2. आणि 1 ट्रिपल आणि 1 सिंगल बॉन्ड तयार करणारा कार्बन म्हणजे sp. म्हणून आता OH ग्रुप या 3 पैकी कोणत्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावरून सुद्धा अल्कोहोलचे आपल्याला 3 प्रकार पाडायला जमतात. मग त्याच्यातला पहिला प्रकार की जिथं OH हे sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच आहे, त्याच्यामध्ये एक येतो अल्किल अल्कोहोल, की जे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. त्याचा फॉर्म्युला ROH. याचे 3 प्रकार आहेत. कोणते? RCH2OH प्रायमरी अल्कोहोल, RCH OH सेकंडरी अल्कोहोल आणि RCR
R डबल डॅश OH हा टर्शरी अल्कोहोल. आणि याचे एक्झाम्पल आपल्याला हे इथिल अल्कोहोल, मिथिल अल्कोहोल, इथं सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल, इथं टर्शरी ब्युटिल अल्कोहोल, हे असे अल्किल अल्कोहोल आणि त्याचे 3 प्रकार. आता दुसरा प्रकार या sp3 मधलाच की ज्यांना काय म्हटलेलं आहे, बेन्झिलिक अल्कोहोल्स म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? बेन्झिलिक अल्कोहोल्स. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला बेन्झिल ग्रुप कशाला म्हणतात हे माहीत असलं पाहिजे. पहा, आपण बेन्झिनचा फॉर्म्युला जो आहे तो असा लिहितो, हा C6H6 आहे. याचा एक हायड्रोजन काढला की तो C6H5 होतो, त्याला आपण फिनिल ग्रुप म्हणतो. आणि हा फिनिल ग्रुप जेव्हा मिथिलिन ग्रुपला अटॅच असतो की असा CH2, तर अशा वेळेस या फिनिल ग्रुपला जेव्हा CH2 अटॅच होते तेव्हा आपण या ग्रुपला काय म्हणायचं आहे? बेन्झिल ग्रुप म्हणायचा आहे. आता या बेन्झिल ग्रुपला जर OH अटॅच असेल तर हा काय झाला, स्पेशली हा पर्टिक्युलर कंपाऊंड काय होईल? बेन्झिल अल्कोहोल होईल. आता नीटमध्ये प्रश्न विचारले जातात, विच ऑफ दी फॉलोइंग इज बेन्झिलिक अल्कोहोल. त्यावेळेस आपण पर्यायमधला फॉर्म्युला चूज करताना काय बघायचं? फिनिल ग्रुपला sp3 हायब्रिडाइज कार्बन आणि त्याला OH ग्रुप असं जर असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो? बेन्झिलिक अल्कोहोल. म्हणजे आता हा OH कॅरिंग कार्बन CH2 आहे, म्हणजे याचे 4 सिंगल बॉन्ड आहेत, म्हणजे हा कार्बन कोणता झाला? sp3 हायब्रिडाइज झाला. पण तो कार्बन बेन्झिन रिंगला इकडं अटॅच असल्यामुळं या अल्किल अल्कोहोलपेक्षा यांच्या प्रॉपर्टी थोड्याशा वेगळ्या असतात, म्हणून आपण याला वेगळ्या कॅटेगरीमध्ये टाकलं. अशा अल्कोहोलला आपण काय म्हणू शकतो? बेन्झिलिक अल्कोहोल. म्हणजे काय होणार आहे? दी अल्कोहोल इन विच OH ग्रुप इज अटॅच्ड टू दी कार्बन विच इज अटॅच टू बेन्झिन रिंग. म्हणजे की जो अशा sp3 कार्बनला अटॅच आहे की जो sp3 कार्बन काय बेन्झिन रिंगला अटॅच आहे. म्हणजे हा बेन्झिन रिंगचा कार्बन, याला हा CH2 अटॅच आणि त्याला हा OH. मग हे एक पर्टिक्युलर एक्झाम्पल झालं कोणतं? बेन्झिलिक अल्कोहोलचं, की ज्याला आपण बेन्झिल अल्कोहोल म्हणू शकतो. किंवा हे मिथेनॉल आहे पहा, एक कार्बनचा अल्कोहोल की ज्याला फिनिल अटॅच आहे, हा C6H5, म्हणून याला फिनिल मिथेनॉल सुद्धा म्हणायला जमते. आता याच्या CH2OH आहे, म्हणजे हा प्रायमरी बेन्झिलिक अल्कोहोल झाला, म्हणजे हे एक प्रकार याच्यातला. त्यानंतर म्हणजे एखादा असा कंपाऊंड आहे, म्हणजे बेन्झिन रिंग आहे, त्याला कार्बन आहे, त्याला OH आहे, CHOH आहे आणि एक CH3 अटॅच आहे. मग हा सुद्धा काय होईल? बेन्झिन रिंगला sp3 कार्बन आणि त्याला OH, म्हणजे हा बेन्झिलिक अल्कोहोल झाला. पण जो कार्बन OH कॅरी करतो तो दुसऱ्या 2 कार्बनला डायरेक्टली अटॅच आहे, म्हणून हा काय झाला? सेकंडरी झाला, सेकंडरी बेन्झिलिक अल्कोहोल. CH2OH दिसला तर प्रायमरी, CHOH दिसला तर आपण काय म्हणणार? तो सेकंडरी बेन्झिलिक अल्कोहोल. हा कार्बन sp3च आहे, याचं आपण IUPAC नेम देऊ शकतो. हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, म्हणजे इथेनचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे हा इथेनॉल झाला. पण इथेनॉलच्या पहिल्या कार्बनला हे फिनिल ग्रुप अटॅच आहे, म्हणून याला आपण काय म्हणणार? फिनिल इथेनॉल. आणि याच्यातला तिसरा प्रकार बेन्झिलिक अल्कोहोलमधलाच, तो कसा होईल? बेन्झिलिक अल्कोहोल म्हटल्यानंतर त्यानं पहिली कंडिशन ही सॅटिस्फाय करायला पाहिजे की जिथं sp3 कार्बन बेन्झिन रिंगला अटॅच आहे आणि तो OH कॅरी करतो, आणि हा कार्बन जर इकडं अशा 2 कार्बनला डायरेक्टली अटॅच असेल तर हा आता बेन्झिलिक अल्कोहोलच झाला. पण कोणत्या प्रकारचा? तर याच्यामध्ये काय, OH कॅरिंग कार्बन एकही हायड्रोजन कॅरी करत नाही, किंवा OH कॅरिंग कार्बन 3 कार्बनला डायरेक्टली अटॅच आहे, म्हणजे हा टर्शरी कार्बन आहे. म्हणजे हा बेन्झिलिक अल्कोहोल कोणतं आहे म्हटलं तर काय म्हणू शकतो? टर्शरी.
म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी OH कोणाला अटॅच आहे, अशा sp3 कार्बनला की जिथं तो कार्बन बेन्झीन रिंगच्या कार्बनला अटॅच आहे. पण तो कार्बन 2 हायड्रोजन कॅरी करत असेल तर तो बेंझिलिक प्रायमरी अल्कोहोल, तो एकच हायड्रोजन कॅरी करत असेल तर तो सेकंडरी बेंझिलिक अल्कोहोल, आणि तो कार्बन की ज्याला OH अटॅच आहे त्याला एकही हायड्रोजन नसेल तर ते टर्शरी बेंझिलिक अल्कोहोल. म्हणजे जसे आपल्याला त्या sp3 अल्किल अल्कोहोलमध्ये जसे प्रायमरी सेकंडरी टर्शरी, तसंच sp3 दुसऱ्या प्रकारामध्ये बेंझिलिकमध्ये प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोल मिळाले. आता असाच या sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच असणाराचाच अजून एक प्रकार आहे, त्याला आपण काय म्हणायचं आहे, अलिलिक अल्कोहोल म्हणायचं. काय म्हणायचं आहे, अलिलिक अल्कोहोल्स. आता याच्यात काय होते पहा, अलिल ग्रुप कोणाला म्हणायचं हे माहीत असलं पाहिजे. हे CH2 डबल बॉन्ड CH3 हा झाला प्रोपीन झाला. पण या प्रोपीनच्या या sp3 कार्बनचा हायड्रोजन काढल्यानंतर जो ग्रुप तयार होतो त्याला आपण काय म्हणायचं आहे, अलिल ग्रुप म्हणायचं आहे. कोणता ग्रुप म्हणायचा आहे, अलिल ग्रुप. आणि मग याला जर OH अटॅच असेल तर याला आपण काय म्हणायचं, अलिल अल्कोहोल. म्हणजेच जसं बेंझिन रिंगच्या कार्बनला कार्बन आणि त्याला OH, तर इथं sp2 हायब्रिडाइज्ड कार्बनला दुसरा कार्बन की जो sp3 आहे त्याला OH, असं जर असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, अलिलिक अल्कोहोल म्हणायचं. आता याच्यामध्ये सुद्धा 3 प्रकार पडणारच आहेत. हे CH2OH आहे म्हणजे काय झाला, प्रायमरी अलिलिक झाला. जर हे अशाला असंच असेल आणि हा CHOH आणि याला इथं CH3 असेल तर याला आपण काय म्हणू शकतो, सेकंडरी अलिलिक अल्कोहोल म्हणू शकतो. आणि तिसरा प्रकार हे CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड COH आणि इकडे एक CH3 आणि इकडे एक CH3 असं जेव्हा असते तेव्हा हा OH कॅरिंग कार्बन जो आहे तो काय झाला, टर्शरी झाला. म्हणून हा अल्कोहोल काय असणार आहे, टर्शरी अलिलिक अल्कोहोल हा सेकंडरी अलिलिक अल्कोहोल. म्हणजे आता अलिलिक अल्कोहोल कशाला म्हणायचं हे कळालं असलं, कारण इथं सुद्धा OH काय sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनलाच आहे, पण तो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन या व्हिनिल ग्रुपला अटॅच आहे. पहा CH2 डबल बॉन्ड CHला आपण काय म्हणतो, व्हिनिल ग्रुप म्हणतो. हे sp2 कार्बनला sp3 कार्बन अटॅच आहे आणि त्याला OH अटॅच आहे, तेव्हा आपण अलिलिक अल्कोहोल म्हणालो. मग OH अटॅच कार्बन 2 हायड्रोजन कॅरी करत असेल तर प्रायमरी अलिलिक अल्कोहोल, एकच हायड्रोजन कॅरी करत असेल तर सेकंडरी अलिलिक अल्कोहोल, आणि एकही हायड्रोजन कॅरी करत नसेल तर टर्शरी अलिलिक अल्कोहोल. म्हणजे असे sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला OH अटॅच असणारे 3 प्रकार पडायले. कोणते, अल्किल अल्कोहोल, बेंझिलिक अल्कोहोल आणि अलिलिक अल्कोहोल. आणि त्या प्रत्येक 3 प्रकाराचे काय व्हायले, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. आणि आता दुसरा प्रकार आहे तो म्हणजे OH अटॅच्ड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन. आता sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन म्हणजे कोणता, की जो कार्बन असा एक डबल बॉन्ड आणि 2 सिंगल बॉन्ड तयार करतो, तशाला आपण काय म्हणतो, sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन. मग याच्यामध्ये हे अशा CH2 डबल बॉन्ड CH2 हे इथिलीन आहे, याचा एक हायड्रोजन काढला की जो ग्रुप तयार होतो त्याला आपण काय म्हणायचं आहे, व्हिनिल ग्रुप म्हणायचं. कोणता, व्हिनिल ग्रुप. मग आता हे व्हिनिल ग्रुपला OH अटॅच झाला की त्याला आपण काय म्हणायचं, व्हिनिलिक अल्कोहोल म्हणायचं. काय म्हणायचं आहे, व्हिनिलिक अल्कोहोल. म्हणजे आता आपल्याला विच ऑफ दी फॉलोइंग इज व्हिनिलिक अल्कोहोल असं जर विचारलं तर तुम्ही काय बघसाल, OH अशा कार्बनला अटॅच पाहिजे की जो कार्बन डबल बॉन्डनं दुसऱ्याला अटॅच आहे, अशाला आपण काय म्हणायचं आहे, व्हिनिलिक अल्कोहोल म्हणायचं. काय म्हणायचं आहे, व्हिनिलिक अल्कोहोल्स. आणि आता आपल्याला एक माहीत आहे की बेंझिन रिंगचे सुद्धा सगळे कार्बन कसे आहेत, sp2 हायब्रिडाइज्ड आहे.
मग दुसरा एक प्रकार तो sp2 हायब्रिडाइजमधला येणार की जिथं OH हा बेन्झिनमधल्या sp2 कार्बनला अटॅच असतो. तशांना अल्कोहोल म्हणण्याच्या ऐवजी काय म्हटलेलं आहे, फिनॉल्स म्हटलेलं आहे. म्हणजे आता हे बेन्झिनचे 6 कार्बन, प्रत्येक कॉर्नरला एक एक कार्बन एक एक हायड्रोजन आहे. हे सर्कल 3 डबल बॉन्ड दर्शवते आणि याला इथं एक OH आहे. म्हणजे आता हा OH कोणाला अटॅच आहे, sp2 कार्बनला. मग दी अरोमॅटिक हायड्रॉक्सी कंपाऊंड म्हणजे बेन्झिन रिंग आहे आणि OH ग्रुप आहे की ज्यामध्ये OH डायरेक्टली अटॅच टू कार्बन ऑफ बेन्झिन रिंग, यांना आपण काय म्हणायचं, फिनॉल्स म्हणायचं. म्हणून sp2 कार्बनला OH असणारे 2 प्रकार असतील. एक कोणते, व्हिनिलिक अल्कोहोल आणि दुसरा कोणता, फिनॉल्स असं म्हणू शकतो. आणि तिसरा जो प्रकार आहे की ज्याला आपण OH इज अटॅच्ड टू sp हायब्रिडाइज्ड कार्बन. आता sp कार्बन म्हणजे कोणता, जो असा एक सिंगल आणि एक ट्रिपल बॉन्ड तयार करते, त्या कार्बनला आपण काय म्हणतो, sp हायब्रिडाइज. मग याच्यामध्ये सिम्पलेस्ट अल्काईन हा काय, ॲसिटिलीन आहे, इथाईन. आणि मग याला OH अटॅच झाला की तो OH या sp कार्बनला अटॅच आहे, म्हणजे तो या प्रकारामधला येईल. मग अशा अल्कोहोलला आपण काय म्हणायचं, की अल्काईन आहे, त्याचा हायड्रोजन काढला, तो अल्कायनिल झाला आणि पुढे काय म्हणायचं, त्याला अल्कोहोल म्हणायचं, अल्कायनिल अल्कोहोल. मग आता याचं नाव काय म्हटलं तर हे 2 कार्बन आहेत, इथ ट्रिपल बॉन्ड आहे YN आणि OH अटॅच आहे, ई काढून OL, इथायनॉल असं याचं नाव होऊ शकतो. म्हणजे असे वेगवेगळे प्रकार अल्कोहोलचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर नीट CET JEE अशा याच्यावर प्रश्न विचारतात. म्हणजे विच ऑफ दी फॉलोइंग इज अल्कायनिल अल्कोहोल, अल्किल अल्कोहोल, बेन्झिलिक अल्कोहोल, व्हिनिलिक अल्कोहोल. तर हे सगळे आपल्याला ओळखायला जमले पाहिजेत. ते ओळखायला जमले तरच आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमधले याच्या फॉर्म्युल्यावर आणि त्याच्या टाईप्स ऑफ अल्कोहोलवर येणारे प्रश्न आपण सहज सोडवू शकतो आणि चांगला स्कोअर आपल्याला मिळू शकते. थांबूत या ठिकाणी. थँक्यू.